आज आपण ज्वारीच्या पिठापासून 1 महिना टिकणारा कुरकुरीत पदार्थ बनवतोय। त्यासाठी पातेल्यामध्ये 2 वाटी पाणी घेतले, ते पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं। परातीमध्ये 2 वाटी ज्वारीचं पीठ, पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं। त्यानंतर त्याच वाटीने पाव वाटी तेलही गरम करण्यासाठी ठेवायचं। त्यानंतर पिठामध्ये लाल मिरची पावडर, धणे पावडर, जिरे पावडर, हळद, हिंग, 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा ओवा क्रश करून घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं, गरम केलेलं तेल घालायचं। सर्व साहित्य पिठामध्ये पिठाची मूठ वळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं। तोपर्यंत पाणीही कडकडीत गरम झाले। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि हाताला जोपर्यंत सहन होत नाही, गरम लागतंय तोपर्यंत चमच्यानी आणि त्यानंतर हाताने पीठ मळून घ्यायचं। पीठ जास्त घट्ट मळायचं नाही, मध्यम सैलसर मळून घ्यायचं। पाव वाटी पाणी शिल्लक राहिलंय। त्यानंतर 10 मिनिटं पीठ ओल्या रुमालाने झाकून भिजण्यासाठी ठेवायचं। 10 मिनिटांनंतर मळून घेतलेल्या पिठातला एक गोळा घ्यायचा, पुन्हा 2 ते 3 मिनिटं एकसारखा मळून घ्यायचा आणि त्याचा लांबट गोळा तयार करून घ्यायचा। सोऱ्याला आतल्या बाजूनी तेल लावायचं, चकतीलाही तेल लावायचं। तयार केलेलं पीठ सोऱ्यामध्ये भरायचं आणि त्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या। तेल कडकडीत गरम करून घेतले, त्यामध्ये तयार चकल्या सोडायच्या। चकल्या सोडताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा। चकल्या सोडल्यानंतर मध्यम करायचा आणि आता मध्यम आचेवरतीच अलटी-पलटी करत या चकल्या हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या। जर तुम्हाला हाताने चकल्या तेलामध्ये सोडता येत नसतील तर अशा पद्धतीने उलटण्याने चकल्या तेलामध्ये सोडायच्या, अजिबात तुटत नाही। आणि आता या चकल्या सुद्धा अलटी-पलटी करत सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती तळून घ्यायच्या। इथे सर्व चकल्या बनवून तयार आहेत। मस्त कुरकुरीत, आतून पोकळ, काटेदार चकली तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की बनवा।